चला आज आपण बनवूया झटपट तांदळाची खीर। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतले अर्धी वाटी खीर बनवण्यासाठी। आता स्वच्छ धुवून घेतले। तर आपण याला पाणी टाकूया, 20 ते 25 मिनिटांसाठी भिजत ठेवूया आपण तांदूळ पाण्यामध्ये। हे बघा 25 मिनिटं झाले, तांदूळ आपले छान भिजलेत। आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण तांदूळ काढून घेऊया। तांदूळ आपल्याला ना वाटून घ्यायचे। तर हे बघा तांदूळ जास्त बारीक नाही, आबडधोबडच आपण वाटून घेऊया। हे बघा तांदूळ आपले वाटून झाले। आता इकडे आपण एक टोप मांडला, टोपामध्ये टाकूया तूप। तूप गरम झाले की इलायची टाकूया, कुटून घेतली मी इलायची थोडी। त्यानंतर इथे बघा मी बदाम, काजू आणि वल्ल नारळ आणि किशमिश घेतले। वल्ल नारळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, यात तुम्ही स्किप करू शकता। 2-3 मिनिट आपण छान भाजून घेऊया हे तुपामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता। वल्ल नारळ छान लागतं याच्यामध्ये, म्हणून मी टाकले। 2-3 मिनिटं बघा छान भाजून झाले। आता आपण जी तांदळाची पेस्ट केलेली ती टाकूया। त्यानंतर याच्यात आता दूध टाकायचं आपल्याला। ते मी इथे अर्धा लिटर दूध घेतले। दूध पूर्ण टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे साखर टाकली, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। अजून एकदा मिक्स करून घेऊया। आणि याला लो टू मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिटांसाठी छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा 15 मिनिटं झालेत आणि खीर आपली तयार झाली। आपण गॅस बंद करूया। तर तयार आहे आपली झटपट तांदळाची खीर। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद।